नमस्कार. लेखाचं वाचन करतो आहे. लेखाचं नाव आहे हिंदुत्व आमच्या दिनचर्येत. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. वर्ष प्रतिपदा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. या दिवसाचं स्वागत करण्यासाठी अवघी सृष्टी ही सिद्ध झालेली असते. या नववर्षाचं महत्त्व असं आहे की ब्रह्मदेवाने जी सृष्टीची रचना केली त्या सृष्टीच्या रचनेमध्ये ज्या दिवशी त्याने ती सृष्टीची रचना केली तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. आणि म्हणून हा दिवस हा साजरा केला जातो. आपल्या भारतामध्ये जी जीवन पद्धती आहे ती हिंदू जीवन पद्धती आहे. आणि या हिंदू जीवन पद्धतीमध्ये हिंदुत्व हे फार मोठं हे महत्त्वाचा शब्द आहे. असं म्हटलं जातं की हिंदुत्व हे आपलं राष्ट्रीयत्व आहे. आज हिंदुत्व संबंधामध्ये अनेक बरा वाईट असा धुरळा हा तथाकथित विचारवंतांनी हा उडवलेला आपल्याला दिसतो. तो पाहता हिंदुत्व संकल्पना नेमकी काय आहे हे आपण सर्वांनी माहिती करून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या हिंदू दिनचर्येमध्ये हिंदुत्व हे कशा प्रकारे प्रकट होतं हे जर आपण पाहिलं तर मग आपल्याला हिंदुत्व म्हणजे नेमकं काय हे आपल्याला नक्की समजेल. हिंदुत्व म्हणजे काय तर हिंदू तत्व. आपल्या प्राचीन अशा भारतामध्ये जी जीवन पद्धती आहे तिला हिंदू असं नाव आहे. आणि त्या जीवन पद्धतीमध्ये जे आदर्श तत्व आहेत ती म्हणजे हिंदू तत्व म्हणजेच हिंदुत्व आहे. आणि ही आदर्श जी तत्व आहेत ती आमच्या सगळ्यांच्या हाडी माशी ही अशी भिनलेली आहेत की त्याच्यामुळे आमच्या आचरणातून ती नेहमी व्यक्त होत असतात. आणि आम्ही हिंदू आहोत तर त्याची माहिती करून घेणं हे आम्हाला अत्यंत आवश्यक आहे. आपल्या सगळ्यांचा दिवस हा पहाटे सुरू होतो. आणि पहाटे सुरू झाल्यानंतर म्हणण्याचा एक श्लोक आहे, कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तू गोविंदा प्रभाते करदर्शनम. झोपेतून उठल्यावर काय करावं तर पहिले आपले तळहात उघडावेत आणि त्या करांचं हे दर्शन घ्यावं. भगवंतांनी जे आपल्याला हे हात दिलेले आहेत ते आपले सर्वस्व आहे. आता दिवस सुरू झाला आहे. या हाताच्या साह्याने आपण दिवसाची सर्व कर्म करणार आहोत. या हाताने आपण लिहिणार आहोत, पुस्तकं हाताळणार आहोत, ज्ञान मिळवणार आहोत, सरस्वतीला प्रसन्न करणार आहोत, सर्व तऱ्हेचे श्रम करणार आहोत. आणि ते श्रम करण्यासाठी या करमुलामध्ये जो गोविंद आहे तो आम्हाला साहाय्यभूत होणार आहे. त्यानंतर मिळवलेलं ज्ञान आणि आम्ही केलेले कष्ट याने आम्हाला आमच्या करागरांवर जी लक्ष्मी वसलेली आहे ती प्रसन्न होणार आहे. ती आम्हाला आशीर्वाद देणार आहे. आणि म्हणून या करांचं दर्शन हे आम्ही केलं पाहिजे. ही ती अप्रतिम कल्पना आमच्या या हिंदू धर्मामध्ये ही सांगितलेली आहे, हिंदू तत्वामध्ये सांगितलेली आहे. अशा निश्चयी आणि शुभविचाराने आपण आपला दिवस सुरू करतो. हाच विचार म्हणजे हिंदुत्व होय. आता बिछाण्यातून उठल्यानंतर आपले पाय जमिनीला लागणार आहेत. आपल्या दृष्टिकोनातून जमीन म्हणजे केवळ एक भूमीचा तुकडा नाही तर ती आमची मातृभूमी आहे. हीच भूमी आम्हाला अन्नधान्य देते, आमचा भार सहन करते, अनेक फळे फुलं अन्नधान्य पिकवते आणि आमचं भरणपोषण करून आमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करते. अशी ही मातृभूमी आहे. त्या मातृभूमीविषयी आम्ही नेहमी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आणि तिच्यामध्ये आमच्या भारत मातेची प्रतिमा ही आम्ही नेहमी पाहत असतो. म्हणून ते सांगणारा जो दुसरा श्लोक आहे तो आहे समुद्रवसने देवी पर्वतस्थन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम शिव स्वामे. समुद्राचे जो वस्तीस्थान आहे, पर्वतराजी ही जी स्तनमंडलं आहेत, अशा विष्णुपत्नी असलेल्या लक्ष्मी माते भारत माते आता मला तुझे पाय लागणार आहेत. त्यासाठी तू मला
क्षमा कर असा या श्लोकाचा अर्थ आहे. समुद्र हे अनेक संपत्तीचं भांडार आहे. समुद्रामध्ये शंख मिळतात, शिंपले मिळतात, मोती मिळतात, मासे मिळतात, हे तर मिळतातच, पण त्याचबरोबर गॅस मिळतो. अनेक तेलाच्या विहिरीही समुद्रामध्ये आहेत. त्यामुळे त्या समुद्राचं आणि त्याच्यामध्ये असलेली लक्ष्मी, की जिचं ते समुद्र हे वसतिस्थान आहे, आणि त्याच्या किनारी जो भारत देश आहे त्याच्या कुशीमध्ये आम्ही राहतो, त्याची उपकाराची जाण ही आम्हाला नेहमी असावी अशी जाणीव हा श्लोक आम्हाला करून देतो. याशिवाय आपला दिवस मंगलमय सुरू व्हावा म्हणून एक 6 असे प्रातस्मरणाचेही श्लोक आहेत. ते श्लोक म्हणून आपण सर्व विश्वातील सुशक्तींचं स्मरण करतो. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एकात्मता स्तोत्र नावाचं एक स्तोत्र हे तयार केलेलं आहे. एकात्मता मंत्र म्हणून एक मंत्र आहे. याच्यामध्ये आपल्या सगळ्या भारतातल्या यच्च यावत वीरांची, संतांची, त्यांच्या पराक्रमाची अशी आहेत. भौगोलिक आमचे जे पर्वत आहेत, नद्या आहेत, त्याचं स्मरण आहे. भारत मातेचं स्मरण आहे. तर आपल्या भौगोलिक, वैज्ञानिक आणि पराक्रमाचा वारसा आपला कुठला आहे त्याचं स्मरण आम्हाला हे स्तोत्र करून देतं. आणि अशा त्या कडीमध्ये आमचाही काहीतरी सहभाग असावा अशी प्रार्थना आपण करतो. आणि त्याचा योगदान आमचंसुद्धा काहीतरी असावा असा जर आपण संकल्प केला, आपण संकल्प करतो. हेच संकल्प करणं म्हणजे हिंदुत्व आहे. आपली जीवनसृष्टी ही झाडं, वेली, नद्या, नाले, डोंगर, पर्वत या सगळ्यांनी मिळून बनलेलं आहे. केवळ सजीवच नाही तर निर्जीवसुद्धा हे आपल्या भूमीचे भाग आहेत, आपल्या सृष्टीचे भाग आहेत. म्हणून त्या प्रत्येकामध्ये आम्ही ईश्वर आहे असं समजतो. त्यामुळे घरातल्या जात्याला पाय लागला तरी सुद्धा आमची आजी सांगायची की अरे त्याला नमस्कार कर. तो दगड असला म्हणून काय झाला, निर्जीव असला म्हणून, पण त्याच्यापासून तेव्हा धान्य दळायचं ते जात्यापासून होतं, म्हणून त्याला नमस्कार कर. तर अशी जी जाणीव आहे की सजीवात आणि निर्जीवात सगळ्यामध्ये ईश्वर भरलेला आहे, ही जाणीव म्हणजे हिंदुत्व आहे. आजही ग्रामीण भागात सकाळच्या वेळी गोठे साफ केले जातात. गाई म्हशींचं दूध काढलं जातं. त्याच्यानंतर सडा समार्जन केलं जातं. सगळीकडे सडा पसरला जातो, रांगोळ्या काढल्या जातात आणि एक मंगलमय असं वातावरण हे संपूर्ण हे तयार केलं जातं. गुरांसाठी आणि पक्ष्यांसाठी पाणी भरून ठेवलं जातं. आपण सुद्धा शहरामध्ये बघतो की अनेक काही सज्जन हे रस्त्यावरच्या बेवारशी कुत्र्या मांजरांना दूध, बिस्किटं वगैरे रोज देतात. कबुतरांना दाणे घालतात, इतर पक्ष्यांना दाणे घालतात. त्याच्याशिवाय जी रस्त्यावर झाडं उगवलेली आहेत त्या झाडांचं कोण बघणार, म्हणून काही जलदूत रोज सकाळी त्या झाडांना पाणी घालताना हे आपण बघतो. तर ही सगळं काम करणं आहे. तर त्या प्रत्येकामध्ये तो आपण ईश्वर बघतो आणि असा ईश्वर प्रत्येकामध्ये बघणं म्हणजेच हिंदुत्व आहे. योग ही भारतीयांनी जगाला दिलेली देणगी आहे. रोग झाल्यानंतर ते रोग निवारण कसं करावं असा विचार करण्यापेक्षा रोगच आम्हाला होऊ नयेत म्हणून आम्हाला काय करता येईल, तर ते योग आम्हाला शिकवतो. या योगांमुळे आम्ही रोगाच्या आसपासही फिरकत नाही, रोग आमच्या जवळ येत नाहीत. म्हणून तो योग आमच्या जीवनामध्ये आमच्या योगासनांचा समावेश आपण केला पाहिजे. भगवान कालिदासांचा एक श्लोक आहे, शरीर माध्यम खलु धर्म साधनम. ते म्हणतात की आपलं जे शरीर आहे, हे शरीर हे अध्यात्मासाठी, धर्मासाठी हे पहिलं साधन आहे, पहिली शक्ती आहे, उत्तम साधन आहे. धर्म जर आचाराचा असेल तर आपलं शरीर हे चांगलं असलं पाहिजे. म्हणून त्या शरीराकडे आपण लक्ष द्यावं. भगवान पतंजलीने लिहिलेला योगसूत्र जो ग्रंथ आहे, त्या योगसूत्रामध्ये सगळ्या योगासनांची माहिती आहे. म्हणून त्यातील रोजच्या जीवनामध्ये उपयोगी अशी कोणती योगासनं आहेत ती माहिती करून आपलं शरीर हे रोगमुक्त राहावं असा प्रयत्न आपण करावा, असं आपल्या जीवन पद्धतीमध्ये हे सांगितलेलं आहे. आणि ही सगळी योगासनं ही आपण सकाळी करावी.
आपल्या शरीराच्या आरोग्याकडे आपण लक्ष द्यावं. कुठलीही व्यसनं ही आपल्याला लागू देता कामा नये, कारण धर्मासाठी हे साधन आपल्याला वापरायचं आहे. आणि अशा तऱ्हेने आपल्या शरीराची योग्य ती काळजी घेणं म्हणजे सुद्धा हिंदुत्व आहे. परिसराची स्वच्छता आहे, पर्यावरणाचं रक्षण आहे. त्यासाठी सकाळचा वेळ गेल्यानंतर आम्हाला सांगितलं आहे की शरीरशुद्धी आम्ही केली पाहिजे. रोज स्नान केलं पाहिजे. रोज स्नान करण्याचा आमच्याकडे दंडक आहे. मग त्याच्याजवळ गावामध्ये जर वाहती नदी असेल तर त्या नदीमध्ये स्नान करणं हे श्रेयस्कर असं सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक नदीला आम्ही काय म्हणतो, गंगा म्हणतो, गंगा स्वरूप मानतो. स्नान करताना मग आम्ही नदीवर असो घरी असो एक श्लोक नेहमी म्हणत असतो, गंगे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधम करू. भारतभर पसरलेल्या भरतभूमीला सुजलाम सुफलाम करणाऱ्या सर्व सरितांचं आम्ही स्नान करताना स्मरण घेतो. आमच्या स्थानिक नदीमध्ये, ओढ्यामध्ये, घरातल्या बादलीच्या पाण्यामध्ये ही सर्व पवित्र तीर्थे आली आहेत अशी आम्ही कल्पना करतो आणि त्या पवित्र तीर्थाने स्नान करतो अशी भावना धरतो. हे आपल्या हिंदूंचं वैशिष्ट्य आहे. या पवित्र नद्यांचं स्मरण करीत असताना नकळत आम्ही त्यांच्याशी एकरूप होतो. त्यांच्या संवर्धनाची, त्यांच्या रक्षणाची, तसेच ही पवित्र स्थाने शुद्ध राखण्याची शपथ घेतो. हेच हिंदुत्व आहे. नुसतं पाणी जीवन आहे म्हणून चालणार नाही, तर पाणी वाचवणं, जलस्रोत शुद्ध राखणं ही आमची जबाबदारी आहे, कारण ती पवित्र तीर्थ आहेत असा संदेश या स्नानातून आम्ही देतो. आणि हा हिंदुत्वाचा अलौकिक असा संस्कार आहे. नंतर स्नान झाल्यानंतर इष्टदेवतेची पूजा सांगितलेली आहे. आपल्या हिंदू संस्कृतीत त्यासाठी पूर्ण मोकळीक आहे. तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करू शकता. तसेच कोणताही देव न मानण्याची सुद्धा तुम्हाला मोकळीक आहे. परंतु माणूसपणा सोडण्याची मोकळीक मात्र हिंदू जीवन पद्धती तुम्हाला देत नाही. तुम्ही गंध लावावं का न लावावं, कशा तऱ्हेने लावावं हा तुमचा प्रश्न आहे. त्याचं बंधन तुमच्यावर नाही. उपासना करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य हे तुम्हाला आहे. आणि ते आपल्या हिंदुत्वाचं असाधारण असं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर देवपूजेनंतर आपल्याला सूर्योपासना सांगितली. तर आपल्याला नेहमी प्रत्यक्ष भेटणारा, रोज भेटणारा देव कुठला आहे, तर तो आहे सूर्य. त्याची जाणीव आम्हाला हजारो वर्षापासून ही आहे. आमची जीवदृष्टी ही संपूर्णपणे सूर्यावर अवलंबून आहे. सूर्यामुळे समुद्र पाण्याची वाफ बनते, त्याचे ढग बनतात, त्यानंतर पाऊस पडतो. पावसाने सर्व सृष्टी हिरवीगार होते, नद्या नाले भरून वाहतात, परिसर सुपीक बनतात आणि पुन्हा या सगळ्या नद्या सरिताला सागराला मिळतात. असं हे निसर्गचक्र आपल्याला माहिती आहे. सूर्यामुळेच आपल्याला ऊर्जा मिळते. हे वैज्ञानिक जे सत्य आहे ते पूर्वीपासून आम्हाला ठाऊक आहे आणि ते सगळं ओळखून आम्हाला सूर्योपासना सांगितलेली आहे. सूर्याचं ऋण व्यक्त करताना सूर्यनमस्काराच्या माध्यमातून शरीर सुदृढ करण्याचा मंत्रही पूर्वजांनी आम्हाला दिलेला आहे. आमचं जीवन समृद्ध करण्यासाठी जे म्हणून आम्हाला मदत करतात त्यांचं ऋण जपण्याची जाण ठेवावी असा संस्कार या सूर्योपासनेतून आम्हाला मिळतो. आणि ही जाणीव रोज ठेवणं म्हणजेच हिंदुत्व आहे. अशी जाण हिंदू समाज आम्हाला, हिंदू जीवन पद्धती आम्हाला नेहमी शिकवत असल्यामुळे मग नागपंचमी, बैलपोळा असे सण आम्ही साजरे करत असतो. त्याच्याशिवाय रोज गोग्रास, कुत्र्या मांजरांसाठी घास, प्राणी पक्ष्यांसाठी घासातला घास काढून ठेवतो. आणि हे सगळं आमचं हिंदुत्व आहे. आपल्या जीवनामध्ये संत, महांत, पुण्यात्मे यांचं फार मोठं स्थान आहे. जीवन कसं जगावं हे आपल्या विविध रचनातून ते आम्हाला सांगत असतात. वेद, उपनिषद, पुराण, रामायण, महाभारत, भगवद्गीता यातून जीवन कसे जगावे असं मार्गदर्शन आम्हाला केलं आहे. त्या उपदेशांचं अनुसरण करणं हे हिंदुत्व आहे. सर्वभूती आत्मा एक आहे, प्रत्येकात ईश्वर भरलेला आहे, ही आपली हिंदू तत्व आहेत. पण त्यांचे व्यवहारामध्ये जर आपण आचरण केलं तरच आपण हिंदू म्हणून योग्य ठरू. आपल्या समाजातील सर्वजण समान आहेत. कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही. आमच्या धर्मसंसदेमध्ये सर्व शंकराचार्यांनी, सर्व साधू संतांनी हेच सांगितलं आहे, हिंदवा सोदरा सर्वे न हिंदू पतितो भवे. सर्व हिंदू एकमेकांचे बंधू आहेत, सख्खे भाऊ आहेत. कोणी हिंदू पतित होऊ शकत नाही. आणि हा संतांचा जो संदेश आहे तो अंगी बाणवणे आणि व्यवहारात आणणे म्हणजेच हिंदुत्व आहे. उत्तम गृहस्थाश्रम कसा असावा याबद्दल जगद्गुरू तुकाराम महाराज आपल्या प्रसिद्ध अभंगात सांगतात. जोडोनिया धर उत्तम व्यवहारे
उदास विचारे व्यस्त करी. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीव खाणी. पर उपकारी नेणे परनिंदा, परस्त्रिया सदा पहिणी माया. भूतदया गाई पशूंचे पालन, तान्हेल्या जीवन वना माझी. शांतिरूपे नवे कोणाच्या वाईट, वाढवी महत्त्व वडिलांचे. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. अभंगाचा संपूर्ण अर्थ सांगत नाही, पण त्याच्यात मुख्य काय तर जीवनाला आवश्यक असं धन मिळवताना ते नीतीने वागून कमवावे. कोणाची पिळवणूक करून नव्हे. मिळवलेल्या पैशाचे आपण विश्वस्त आहोत असे मानून आपल्या चरितार्थापुरतं धन ठेवून इतर धनाचा समाज कार्यासाठी आपण वापर केला पाहिजे. दुर्बलांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी आपण मदत केली पाहिजे. आणि हाच गृहस्थाश्रम आहे. आणि त्याचं आचरण करणं म्हणजेच हिंदू तत्त्वाचं पालन करण्याचं आहे. दुसरा आणखीन एक श्लोक आहे. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयं, परोपकाराय पुण्याय पापाय परिपीडनम. व्यास महर्षींच्या 18 पुराणांचं सार म्हणून त्यांनी या 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत की परोपकार हे पुण्य आहे आणि दुसऱ्याला त्रास देणं, परपीडा देणं हे पाप आहे. या उपदेशाप्रमाणे वागलं तर हिंदुत्व आमच्या अंगी बांधलं असं म्हणता येईल. अशा तऱ्हेने विद्यार्थ्याने विद्याभ्यास, शिक्षकाने विद्यादान, शेतकऱ्याने शेतकाम, कामगाराने कारखान्यात काम, व्यापाराने दुकानात काम, असं प्रत्येकाने आपापलं जे काम आहे ते नीतीने करावं असं आपल्या जीवन पद्धतीमध्ये हे सांगितलेलं आहे. त्यानंतर दुपारच्या वेळेला आपण जेव्हा जेवायला बसतो तेव्हा आजूबाजूला कोणी उपाशी नाही ना हे पाहून त्याची भूक आधी शांत करून मग आपण जेवावं असं सांगितलं आहे. पूर्वीच्या काळी श्रावण महिन्यातील कहाण्यांमध्ये आपण ऐकले असेल, करारे, हाकारे, पिटारे, दांडोरा नगरात कोणी उपाशी आहे का त्याचा शोध करा. जो जो उपाशी असेल तर त्याला पहिला अन्न द्या आणि मगच आपण भोजन करा, असा हा हिंदुत्वाचा संस्कार यातून दिला आहे. त्याचबरोबर जेवण करताना काय करावं तर आमच्या जीवनपद्धती सांगितलं आहे. जेवण म्हणजे अन्न ब्रह्माची पूजा आहे. तो श्लोक असा आहे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरणनो हे जाणीजे यज्ञ कर्म. काम संपवून संध्याकाळी घरी गेल्यानंतर मग दिवसभर वरती सांगितल्याप्रमाणे समजा तुकाराम महाराजांप्रमाणे जोडून या धन उत्तम व्यवहारे, काम करावं, धन मिळवावं आणि मग थकून बागून संध्याकाळी घरी यावं. आल्यानंतर हातपाय धुवावेत, देवापुढे दिवा लावावा, मुलांकडून शुभं करोती म्हणून घ्यावी, त्यांच्याबरोबर रामरक्षादी स्तोत्र म्हणावी, भगवंताचं नामस्मरण करावं. वैदिक ग्रंथामध्ये संघटन मंत्र सांगितलेला आहे. तो संघटन मंत्र सगळ्यांनी म्हणावा आणि त्याचा सुद्धा आचरण्याचा प्रयत्न करावा. काय आहे तो मंत्र तर संगच्छध्वं संवदध्वं संवो मानसी जानताम, देवा भागम यथा पूर्वे सज्जनाना उपासते. त्याचा अर्थ असा आहे की आम्ही सर्वजण एकत्र चालू, एकत्र बोलू, आमच्या सर्वांची मनं ही एकत्र होवोत. प्राचीन काळी असं देवतांनी आचरण केलं म्हणून ते आम्हाला वंदनीय आहे. असं भगवंताचं नामस्मरण हे संध्याकाळच्या वेळी करावं, स्वाध्याय करावा, भजन करावं आणि त्याच्यानंतर मग रात्री हलकं जेवण करावं. आणि झोपताना आजच्या दिवसात आपण काय काय गोष्टी केल्या, काय चुका झाल्या त्याचं स्मरण करावं आणि आजचा दिवस उत्तम केल्याबद्दल त्या परमेश्वराचे, त्या नियंत्याचे हे आभार मानावे आणि उद्यासाठी पुन्हा चांगला संकल्प करावा आणि निद्राधीन होण्यासाठी जावं. त्यावेळेला परमेश्वराजवळ प्रार्थना करावी. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. सर्वजण सुखी हो, सगळंजण रोगमुक्त हो, सर्वजण मंगलाचे साक्षी हो, कोणालाही दुःखाचं भागीदार व्हायला नको. अशी दिनचर्या जर आपण जगलो तर खरे हिंदू म्हणून आम्ही जगू आणि या दिनचर्येतून सांगितलेलं जे हिंदुत्व आहे ते हिंदुत्व आम्ही आमच्या अंगी बाणवूया. आपल्या हिंदू दिनचर्येतून प्रकट होत असलेलं हे हिंदुत्व आपण समजून घ्यावं, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा आणि सुखी व्हावं. हाच आपल्या समृद्ध जीवन पद्धतीचा संदेश आहे. हिंदू नववर्ष दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.